सुना है कि समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है। अभी तो ली अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। धर्मेंद्र प्रधान तो गए, अब किसकी बारी है। सुबह हो गई मामू, अखेर लोकशाहीची सकाळ झाली। देशाची जनता जागी झाली, झुरळं जिंकली, सरकार झुकलं। द कॉकरोचेस वन, द गव्हर्नमेंट बोट डाऊन। खरं तर या ओळी सुचण्यामागचं कारण म्हणजे आज देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा झालेला राजीनामा। 36 दिवसांनी धर्मेंद्र प्रधानांना, जे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत, त्यांना कागद पेन सापडला आणि मग त्यावर आपलं राजीनामा पत्र लिहिलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलं। पत्रामधलं पहिलं वाक्य, मेरे युवा साथियों। आता तरुण म्हणजे युवा आणि साथियो म्हणजे मित्र। आता हे तरुण आणि मित्र हे दोन शब्द आणि त्याच्या आधी मेरे हे धर्मेंद्र प्रधानांना सुचलंच कसं, हा प्रश्न पडलाय। एकतर हे माझे आहेत असं यांनी कधीच तरुणाईला म्हटलं नव्हतं। दुसरी गोष्ट, हे तरुण आपल्या देशात आहेत हे तर त्यांना कधीच वाटलं नव्हतं। आणि हे तरुण माझे मित्र आहेत असं तर यांनी कधीच यांच्या वर्तनातून दाखवलं नव्हतं। कारण हेच तरुण पेपर फुटीमुळे रस्त्यावर उतरले होते। हेच मित्र म्हणवणारे आत्ता धर्मेंद्र प्रधान, त्यांच्यावर लाठीमार झाला, अश्रुधुराचा वापर झाला, पॅलेट गनचा वापर झाला, त्यावेळी कुठे होते? त्यावेळी मित्राच्या मदतीला का धावून गेले नाहीत? त्यामुळे धर्मेंद्र प्रधान, तुम्ही जो राजीनामा दिलाय ना, त्या राजीनामा देण्यामागचं कारण काय माहिती आहे? कारण एकच की तुम्हाला ठाऊक आहे आता ही तरुणाई आपल्याला राजीनामा दिल्याशिवाय स्वस्थ बसवणार नाही। कारण तुम्ही या कधीही तरुणाईला मित्र म्हणून संबोधलंच नाही। मित्रो असा शब्द म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आजकाल हॅलो फ्रेंड्स असं म्हणायला लागले तो। त्यामुळं या झुरळांची ताकदच इतकी की ती ताकद पाहून तुमची खुर्ची डळमळीत व्हायला लागली आणि आता तुमच्या लक्षात आलं की आता या खुर्चीवरून उठायला हवं। कारण याच तरुणाईला, ज्यांना त्यांचं भविष्य घडवायचं होतं आणि या तरुणाईचं भविष्य घडवणारे शिल्पकार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं, त्याच शिक्षण मंत्री पदावर असताना तुमच्या काळात काय घडलं हो? 2024ला पेपर फुटी, त्याची वाच्यता फारशी झालीच नाही आणि 2026ला पुन्हा पेपर फुटी। मग मात्र अशी काही वाच्यता नव्हे, वादळाची भूमिका निर्माण झाली की तुम्हाला या वादळामध्ये स्वतःलाच आता आपल्याला त्या वादळापासून वाचता येणार नाही म्हणून बाजूला व्हावं लागलं, बाजूला सरकावं लागलं। कारण हे वादळ झुरळांचं होतं, हे वादळ त्या जेन झीचं होतं, हे वादळ त्या तरुणाईचं होतं ज्यांची स्वप्न तुम्ही या पेपर फुटीच्या माध्यमातून धुळीस मिळवलीत। अहो 5 लाखांमध्ये जर नीटचा पेपर एखादा विकत घेत असेल आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या माध्यमातून आम्ही सगळं व्यवस्थित करू, काळजी करू नका असं म्हणत दुसऱ्यांदा पेपर घ्यायला लावत असाल तर या तरुणाईला केवळ फक्त आणि फक्त परीक्षाच देत राहणं एवढाच काय तो पर्याय उरला होता का? आता परीक्षा तुम्हाला द्यावी लागली आणि ही परीक्षा इतकी सोपी नव्हती। खरं तर पेपर फुटीमुळं नशीब फुटलं या विद्यार्थ्यांचं, ज्या 24 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसावं लागलं। दुसरी गोष्ट, हे सगळं घडल्यानंतर यात नैराश्यात
आणि तणावात गेलेल्या 21 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. तुमच्या राजीनामा पत्रात एक तरी वाक्य या विद्यार्थ्यांबद्दल ज्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्याबद्दल आहे का हो? बघा ना, तपासून पहा ना तुमचं राजीनामा पत्र. आता तुमच्याच बाजूनं तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी आणि जिथं भाजपचं शासन आहे त्यातले मंत्री तुमची री ओढतायत, तुमची बाजू घेतायत. पण हे सगळं तुम्ही राजीनामा दिल्यानंतर. त्याच्या आधी मात्र तुम्ही राजीनामा द्यावा यासाठी फोर्स करणारा हे कुठे गेले होते? आता प्रश्न हा उरतो, मैदानात जंतर मंतरवर ज्या तरुणांनी 36 दिवस तुमचा राजीनामा मागितला तेव्हा तुम्ही कुठे होतात? या 36 दिवसांमध्ये तुम्हाला एकदा सुद्धा वाटलं नाही का की या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला पाहिजे? या 36 दिवसांमध्ये तुम्हाला एकदा सुद्धा वाटलं नाही का की या विद्यार्थ्यांची माफी मागायला पाहिजे? या 36 दिवसात तुम्हाला एकदा सुद्धा वाटलं नाही का की आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं पाहिजे? पण नाही. जशी ही झुरळं देशभरातून संसदेकडे सरकायला लागली तेव्हा मात्र तुमची खुर्ची डळमळत व्हायला लागली. आणि मग तुम्ही आज जे युवकांसाठी कटिबद्ध आहोत, आम्ही युवकांचा आदर करणारे आहोत असं जे काय म्हटलं जातंय ना, त्यावेळी कुठं गेला होता तुमचा आदर? जेव्हा तुम्ही सोनम वांगचुक यांना हटवण्यासाठी आणली होती पांढरी चादर. त्यावेळी कुठे गेला तुमचा आदर? जेव्हा तुम्ही या विद्यार्थ्यांवर केला पॅलेट गनचा वापर. त्यावेळी कुठे गेली होती तुमची आदराची भूमिका? जेव्हा तुम्ही या विद्यार्थ्यांवर चालवल्या लाठ्या काठ्या. आणि तेव्हा कुठे गेला होता तुमचा हा तरुणांच्या बद्दलचा प्रेमाचा महापूर, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर सोडला होता अश्रुधूर? आता मात्र आमच्या अश्रूमध्ये आनंद आहे, कारण आज तुमचा राजीनामा झालाय. आणि खात्री आहे या राजीनाम्यामुळं आता शिक्षण व्यवस्था निश्चितच कुठे ना कुठेतरी चांगल्या शिक्षण मंत्र्यासाठी आसूसलेली आहे. चांगला शिक्षण मंत्री यावा आणि माझे विद्यार्थी उत्तमरित्या शिकावेत. या उत्तम शिक्षणातून भारताचं भविष्य घडवणारे हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या हातात चांगलं आणि उत्तम सकस असं शिक्षण मिळावं एवढीच अपेक्षा आता सगळ्या भारताकडून आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांची की आता तरी असे शिक्षण मंत्री द्या ज्यांना पाहून ज्यांचं कार्य प्रत्यक्षात या भारत देशात असं घडावं की शिक्षणाची क्रांती या भारतात पुन्हा नांदावी. तक्षशिला आणि नालंदा सारखी विद्यापीठं जिथं जगभरातले विद्यार्थी शिकायला येत होते, पुन्हा एकदा या भारताच्या शिक्षण व्यवस्थेची मान गर्वानं उंचावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पण एक जाता जाता नक्की सांगतो, सुबह हो गई मामो. आता लोकशाहीची खऱ्या अर्थानं सकाळ झाली है. सुना है कि समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है. अभी तो ली अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. धर्मेंद्र प्रधान तो गए, अब किसकी बारी है. सुबह हो गई मामू, सुबह हो गई मामू. पाहत रहा LS मराठी.